हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. ॲक्च्युली आता होतं आहे कसं माहिती आहे का, की मी ना ब्लॉग्स बनवते शूट करते बट मला माहिती नाही की स्टार्ट कुठे होतो आहे आणि एंड कुठे करायचा. कारण सलग गोष्टी होत आहेत, असं होतं इकडे माहेरी मम्मीकडे. सो आत्ता सध्या मी जरी तुमचं स्वागत केलं असलं तरी मी ही क्लिप कधी टाकेल माझं मलाच माहिती नाही. कदाचित ब्लॉगच्या मध्यंतरीसुद्धा येऊ शकते. कारण मी आता मला ते आयडिया करावी लागेल की मी कोणत्या प्रकारे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा कोणता टॉपिक घेऊन, कारण सगळंच घडते एकत्रच. त्यामुळे थोडंसं समजून घ्याल, मला माहितीच आहे तुम्ही छान आहातच. आणि दुसरी गोष्ट, नवीन वर्ष लागलेलं आहे आणि मी आत्ता आलेली आहे मम्मीच्या क्लासमध्ये. मम्मी माझी घरीसुद्धा क्लास घेते, म्हणजे इथला क्लास झाल्यावर तिचा घरचासुद्धा क्लास असतो, जो की मी तुम्हाला आधीच सांगितलेले 25 ते 30 वर्ष झाले तो क्लास ती घेते. आणि आत्ता 6-1 महिने झाले ती जॉब करते. जॉब म्हणजे इकडे एक संस्था आहे युवा परिवर्तन. तिचं काम बघून त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही इकडे सुद्धा शिकू शकता का आमच्या मुलींना इथल्या. ॲक्च्युली यांचा कम्प्युटर क्लास, पार्लरचं क्लास असतं ना, ते असं कंबाईन सगळं, शिवण क्लास वगैरे ते आहे. तिथे मी त्यांच्या क्लासवर आलेली आहे. पलीकडे कम्प्युटर वगैरेचे क्लास आहेत आणि इथे मी आत्ता बसलेली आहे. तुम्ही मागे पाहू शकता पोस्टर्स वगैरे. तर या ठिकाणी या रूममध्ये चालतो बघा, इकडे आरसा वगैरे आणि इकडे पार्लरचं चालतं. तर आत्ता सध्या नाही आहे कोणी इथे, म्हणून मी इकडे येऊन बसली आहे निवांत, कारण तिकडे खूप त्यांचा आवाज मशीनचा वगैरे चालू आहे. आणि बॅक साईडला पण हे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत, इकडे टेबल्स वगैरे. तर इथे पार्लरचा कोर्स चालतो आणि मम्मीचा त्या बाजूला म्हणजे इथूनच रस्ता आहे, तिकडे शिवण क्लास चालतो. मी तुम्हाला घेऊन जाते आता तिकडे आणि तिचा क्लास दाखवते जिथे माझी मम्मी जॉब करते. आता झाली आहे रात्र, जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत. त्यानंतर मग आम्हाला एक ठिकाणी जायचं होतं. मी म्हणजे गेले, मला काय काय आणायचं होतं गावातून. त्याच्यानंतर मी आत्ता मोहीम हाती घेतली, ती म्हणजे साड्या व्यवस्थित लावण्याची. तर मम्मीच्या साड्या वगैरे आहेत ना, त्या हे आपले कवर्स आहेत ना, साडी कवर, तर या साड्या आहेत. तर त्यांचे व्यवस्थित ब्लाऊज आणि साडी एकत्र त्या साडी कवरमध्ये व्यवस्थित लावून ठेवते. म्हणजे होत्या तिच्या लावलेल्या, बट थोडंसं आता तिचे पण खूप सारे कार्यक्रम होते ना, तर अस्ताव्यस्त झालं होतं. तिने सांगितलं नीट लाव. आणि हे माझ्या मागचं जे आहे लायब्ररी आमची छोटीशी, तर ती पण व्यवस्थित लावायची आहे. ती आम्ही आल्यावरच लावत असतो, ते स्वराचं काम असतं, पण अजून तिने काय ते घेतलं नाही करायला. बघू 1-2 दिवसात ते पण होईल. आता ही आवरसावर आमची चालू आहे. आणि त्यानंतर आज बिनकामाचंच खूप दमलेलो आहे, इकडं तिकडं फिरूनच. गावात पण गेले होते मी. स्वतः प्रचंड भूक लागली, म्हटलं आता हे थोडंसं बाजूला ठेवते आणि जेवण करून. एनर्जी लेवल लो. आज तशी दिवसभरात खूप धावपळ झाली. मम्मीच्या क्लासवर पण जाऊन आले, काही काम होतं मार्केटमध्ये तेही करून आले, काही घेऊन आले वस्तू ज्या की नाशिकलासुद्धा भेटतात, बट तरीही मी जास्त घराच्या बाहेर तिकडे पडत नाही. काही गोष्टी आणायच्या होत्या त्या मी इकडून आणून घेतल्या. इकडे बाजारपेठ वगैरे पण जवळच आहे आणि त्यासोबतच मग म्हणजे
कोणाकोणाला भेटायचं होतं, म्हणजे मी दरवेळेस जाते, आमच्या तिकडे जवळच आहे एरियामध्ये माझे काका मावशी, त्यांच्या घरी जाऊन आले, थोडा वेळ बसून आले. सगळ्यांना कोणाला भेटायचं होतं, काहींची लहान बाळं झालेली आहेत ओळखी ज्यांची, त्यांना भेटले, त्यांना गिफ्ट्स दिले. सो अशा काही गोष्टी झाल्या, त्यामुळे खूप दमले गेले. आणि मग रात्रीचं बस भावाने आईस्क्रीम वगैरे आणली होती, ती आमच्या बिल्लूला दिली. आणि ही छोटीशी पाहुणी आली होती आमच्या घरी. सो तिला ना मम्मीकडून केक शिकायचा होता प्रॉपरली, म्हणजे तिला करायचा होता स्वतः. तर मम्मी स्वयंपाकात बिझी होती, त्यामुळे मीच मग हाती घेतलं ते. म्हटलं चल माझ्याकडून शिक. आणि मस्तपैकी अगदी प्रॉपरली प्रत्येक लेयर्स लावून वगैरे तिने छान असं केक वगैरे शिकली. सो असा काहीसा दुसरा दिवस गेला आणि आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे, कारण हे आहे शेवटचे दिवस, म्हणजे शेवटचा काही एक दिवस. मला पाणी टाकलं जरा ओढला कर. तुला जास्त क्रीम आवडते कमी कमी खायची, पण जास्त आवडते तरी कमी खायची. आता छोटूस आहे ना, जास्त तर मोठा लावायचं. हे बघ कसं फिरतं मोठं. Hi everyone. Happy New Year. बोल ना. बोल hi everyone. And this cake is made by Gundu. This is very nice cake made by Gundu. Hello everyone. This is Gundu's New Year party. Happy New Year. Very nice cake, Gundu.